घर तर स्वतःचं असलंच पाहिजे, कारण का ते आपलं स्वप्न असतं. तर घर हे स्वतःचं घ्यावं. जर समजा एखाद्याला घर घ्यायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग त्यांनी कसं केलं पाहिजे? नाही तर काय होतं माहिती कपल्सचं, की घराची लायबिलिटी घेऊन ठेवतात आणि मग एक साधं कुठेतरी वेकेशनला पण जायचंय ना, त्याचा विचार करावा लागतो. मुलांचं तर बाजूलाच राहतं. मग असं जगणं काही उपयोगाचं नाही. मुलीकडचे तर म्हणतात की आम्हाला घर आहे की नाही तुमचं, पहिला हे विचारलं जातं. जर तुम्ही पुणे मुंबईत राहताय तर तुमचं स्वतःचं घर आहे की नाही. मग अशा सिच्युएशन मधून कसा मार्ग काढला पाहिजे? आता बदलापूरला एका क्लायंटनी माझं घर घेतलेलं जवळजवळ 28 लाखाला, विकताना लिटरली 24 लाखाला काढायला लागलं. केवढे तरी बिल्डर्स आपण बघतोय की ते बँकरप्ट झालेत. आता दरवेळेस काही कोविड आलेला नव्हता. म्हणजे आपल्याला जेवढं झेपेल ना तेवढी SIP नी सुरुवात करणं हे फार महत्वाचं असतं. तर बऱ्याच लोकांना विश्वास बसणार नाही की आपल्याला फ्री मध्ये घर मिळू शकतं. पण आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर हे होऊ शकतं. माझ्या मित्राकडे घर आहे म्हणून माझ्याकडे घर असलं पाहिजे. मग माझी तेवढी कॅपॅबिलिटी आणि कॅपॅसिटी आहे की नाही हे चेक केलं जात नाही. इमर्जन्सी फंड हा इमर्जन्सी फंडच असणार आहे. तो कधीही लागणाऱ्या पैशांची आपली तरतूद असते, तर ते कधीही बाजूला नाही राहायला पाहिजेत. परत जर का 2 भाऊ असतील आणि विल प्रॉपरली बनलेलं नसेल, की ती त्याच्यानंतरचे कॉम्प्लिकेशन्स, मग प्रॉपर्टी म्हटलं ना की थोडंसं कॉम्प्लिकेशन्स येतात. ओके, पण मग हा जो कॉन्सेप्ट आहे समजा की फ्री होमचा, तो खरंच शक्य आहे का? म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन व्यवस्थित जर केलं समजा